हाय, मी रश्मी. आज मी तुम्हाला ब्राईट येलो साडीवरती किंवा जर तुम्हाला कुठे हल्दीला जायचं असेल सपोज, तर ह्या साडीवरती, ब्राईट येलो साडीवरती कसा मेकअप करायचा, सॉफ्ट ग्लॅम लूक कसा अचीव्ह करायचा ते शिकवणार आहे. सो आत्ता माझ्या स्किनवरती मी फक्त मॉइश्चरायझर लावलेलं आहे. त्याच्यासाठी मी हे बायोडर्माचा मॉइश्चरायझर वापरते. त्याच्यानंतर आता मी चेहऱ्याला पोर मिनिमायझर असं एक बेनिफिटचं प्रायमर लावणार. प्रायमर लावून घेतलंय मी आता चेहऱ्यावरती आणि मी आता त्याच्यावरती लावणार आहे करेक्टर. करेक्टरसाठी मी एलेगलचं प्रो कन्सील वापरते ऑरेंज शेडमध्ये. आणि माझे हे जे नाकावरचं आहे हे थोडंफार पिगमेंटेशन आहे, अंडर आईज आहेत, ते ह्याच्याने कव्हर करणार आहे. हे कन्सिलर आहे टू फेसचं, जे मी थोडं 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 लावणार आहे. आता मी एक थोडासा ॲडेड ग्लोसाठी स्ट्रोब क्रीम वापरतेय मॅक्सचं, पण त्याच्यामध्ये मी मला जे मी आत्ता बऱ्याच गोष्टी घेतल्या, त्यातली ही एक गोष्ट मी घेतली होती, ती मी त्याच्यात ॲड करणार आहे. एले गर्लचं मी फाउंडेशन ट्राय करायचं होतं. सो मी हे चेहऱ्याला सगळीकडे लावून घेते फाउंडेशन. लिक्विड फाउंडेशनमध्ये मी स्ट्रोब क्रीम ॲड केलं आहे आणि त्याने एक शाईन येणार आहे. आता जेव्हा मी हे लावणार आहे, तेव्हा माझा हा जो डार्क कन्सील पूर्ण झाला नव्हता, कारण का तो बऱ्यापैकी डार्क आहे. सो ब्लेंडिंग झालं की मी त्याच्यावरती लावणार आहे माझं मॅकचं फाउंडेशन. मॅकचं आता फाउंडेशनचे शेड्स बदललेले आहेत. मी आधी NC30 वापरत होते, आता मी NC13 वापरते. तर लेट्स सी ते कसं ब्लेंड होतं. आता मी आईज करणार आहे आणि त्याच्यासाठी मी हे आयशॅडो पॅलेट आहे माझ्याकडे, ते वापरणार आहे. ह्याच्यात न्यूड्स आणि ब्राउन्स आहेत. तर सिन्स दिस इज अ येलो, ब्राईट येलो कलर, त्याच्याबरोबर जर कुठलं जाणार असतील कलर्स तर ते असे सॉफ्ट न्यूड्स आणि ब्राउन्स आणि अर्धी कलर्स असले पाहिजेत. नॉट पिंक्स ऑर रेड्स ऑर डेफिनेटली नॉट ब्लू. तर आपण एक सॉफ्ट लुक क्रिएट करणार आहोत आईजचा. जर तुम्हाला खूप अंडर आईज असतील तर तुम्ही किंवा आयलिड्स तुमचे खूप जास्त डार्क असतील तर नेहमी तो जो थोडासा जे काही कन्सिलिंग राहिलं असेल किंवा कलर करेक्शन करायचं असेल तर यू हॅव टू अप्लाय बर्न्ट ऑरेंज कलर किंवा ऑरेंजिश ब्राऊन शेडमध्ये तुम्ही बेस क्रिएट करायला पाहिजे. सो मी इथे आत्ता मीडियम ब्राऊननी करणार आहे. सेम मी इथे पण करणार आहे, या बाजूला पण करणार आहे. अशी क्रीज क्रिएट केल्यानंतर मी मध्ये अगेन सॉफ्ट ब्राऊन कलर ॲड करते. मी याच्यावरती अजून एक न्यूड न्यूड शेड ॲड करते. असा माझा सॉफ्ट ब्राऊन लुक मी केलाय क्रिएट. आणि मी आता त्याच्यावरती एक अतिशय सटल असा गोल्ड कलर किंवा शिमरिंग पर्ल कलर ह्याच्यावरती तसा लिहिलाय, तो मी माझ्या बोटांनी फक्त ॲड करणार आहे. सो मी ह्याच्यावरती आता एक लायनर लावणार आहे. एकदम थिन लायनर असेल ते. आता मी हे लायनर लावलंय आणि आता मी फक्त काजळाने आतमधनं पण त्याला एक लाईन देणार आहे.
बऱ्यापैकी डार्क झालेलं आहे ते. आता ब्लश लावणार आहे. ब्लशसाठी मी एक सॉफ्ट पीच कलरचं ब्लश लावणार आहे आणि त्याच्यासाठी हे अगदी जेनेरिक मृण्मयीने एक आणलं होतं झुडिओचं कलर. चिकबोन्स पासूनच स्टार्ट करून टेम्पलकडे जायचं, नाकाकडे नाही जायचं. ओके. आता आयब्रोज शेडिंग करणार आहे मी, थोडं आयब्रोज फिलिंग करणार आहे. त्याच्यासाठी मी एक एकदम सिंपल मिस्क्लेअरचं वापरतीये आयब्रो फिलर. आता हे करून झालं की ते नॅचरल दिसण्यासाठी म्हणून त्याच्यामध्ये या ब्रशनी ते छान स्प्रेड करायचं. आयब्रोज देत असताना आणि केस देत असताना मी देवाकडे बहुतेक चाळणी घेऊन गेलेली होते, म्हणून टकले आयब्रोज आणि टकले आयलॅशेस मला मिळाले. एनिवेज हा एकदम सॉफ्ट असा ग्लॅम लुक मी केलाय क्रिएट. आणि मग ह्याच्यावरती आता मला लिपस्टिक लावायची आहे, पण त्याच्या आधी मी माझं फेवरेट क्रुगरवरनं आणलेलं लिप बाम लावणार आहे. लिप लाईन करण्यासाठी मी एक न्यूड पिंक कलरचे लिप लायनर घेतलंय. ओके. लिप लाईन लिपस्टिक जे लावणार आहे ती मी शॉपरेल मधलं, माझ्याकडे एक पॅलेट आहे शॉपरेलचं, तर त्याच्यातलं मी थोडीशी ही बर्न्ट ऑरेंज लावणार आहे. तोच ब्रश मी जरा माझ्या इथे नाकाच्या मध्ये इथे थोडासा ऍड करणार आहे. सो PSC ची ही लूज पावडर आहे, त्यांनी मी थोडस फक्त परत एकदा डॅब करणार आहे. आणि थोडं कंटोरिंग करणार आहे. मी ब्रश घेणार आहे, फिनिशिंग टचेस राहिले होते आपले, आणि मी तो शिमरिंग पर्ल जो आपण लावलाय तो ना मी थोडासा. सो हा माझा कम्प्लीट लुक आहे. हे केस मी करून आले होते आज, आणि कानातले, आणि हे क्रॉफर्ड मार्केट मधनं घेतलेलं. सो असा माझा कम्प्लीट लुक